सरकार चषकाच्या मॅचला कमालीची कॅच केली. यस मागची मॅच सरकार चॅलेंजर मोठी स्पर्धा आहे. आपण बघू शकतात लीग मॅचेस मध्ये खेळाडूंची मात्र मोठी जबाबदारी असते की आपल्या संघ मालकाला इकडे नाराज करायचं नाही. इकडे मात्र आलाय चौकार कीर्तीच्या बॅट मधून डाऊन द लेग साइड. वाईट चेंडू फटका ऑन साइडला सजवला. इकडे कॅच होईल का लाविन्य आहे पण माउंस अडवता आला नाही. चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. खराब फिल्डिंग. आता काळाची गरज आहे आणि काळानुसार बदलणं देखील गरजेचं आहे. इकडे काही समजलं नाही. हा फटका अनुमान मी अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये असे मुछालेला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. तिसरा चेंडू आणि यावेळेस झोन मध्ये कीर्तेशचा फटका आउट ऑफ द पार्क. षटकार आहे डीजे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा मात्र बनवल्या जाते पहिल्या बॅटिंग करत असताना. कीर्तेश आहे तोपर्यंत आशा आहे. फटका सजवलाय इथे गॅप मध्ये. वन बाउंड सीमा पार चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र आपण बघू शकतात अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आतमध्ये वन कव्हरच्या ठिकाणी देखना स्ट्रोक. इकडे कॅच होईल का. चेंडू निघून जाणार. आउट ऑफ द पार्क. येतोय खणखणीत षटकार. केपीएल षटकार वाढलाय. विजयजी घरत यांचा 3 षटकारासाठी 3 यावेळेला ऑन साइडला काय फटका केला. आल्या आल्या मात्र जरूर दर्शवलं गेलं. क्रितेश घरात बिरवाडीचा वंडर बॉय. व्हॉट अ शॉट आहे या खेळाडूमध्ये. 5-5चं समीकरण. इथून जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका. मॅग्निफिसंट टायमिंग. वेट अँड वॉच करत चेंडूला पाठवला. संघर्षात करतो. आपला प्रवास सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यावेळेला ऑन साइडला आणि चॅम्पियन्स या ठिकाणी बनला गेलाय तिरुपती बालाजी. किरणजी राऊत. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल टीम.